आज जिल्ह्याचे दबंग खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या उपोषणाला त्यांनी भेटी दिल्यात। एकंदरीत त्यांनी सर्वांना भेटी दिलेल्या आहेत। नेमकं काय तोडगा निघालेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया। बाप्पा, तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे उपोषण सुरू आहेत त्यांना भेटी दिली आहेत, काय काय मागण्या आहेत? हे बघा, आज सुकळी गाव जे आहे धारूर तालुक्यातील शिरसाळा गावाजवळचं सुकळी गाव, तिथे एक पुलाचं काम रेल्वेचं आहे। रेल्वे संदर्भित माझ्याशी निगडीत विषय येतो, पण या गावकऱ्यांची सर्वांची मागणी आहे की जो सुकळीला जाणारा जो आहे पूल किंवा रस्ता, त्या रस्त्यावर ओव्हरब्रिज व्हायला पाहिजे आणि ही करण्यासाठी त्यांची मागणी आहे। पण तिथं काही लोक तिथं होऊ देत नाहीत असं कळतंय। त्यांचं काही जणांना अधिकाऱ्याला सजेस्ट करतात की तुम्ही एक 500 मीटर राईटला जा, तिथून अंडरपास जा, परत आणखी लेफ्टला त्या रस्त्यावर या, म्हणजे यू टर्न घेऊन या, विनाकारण 1 किलोमीटर अंतर वाढणार, लोकांना त्रास होणार, परत त्या शिवारात जावं लागणार जी रस्ता आहे त्या रस्त्याने जाण्याच्या ऐवजी, आणि तिथं ऑलरेडी रेल्वेचा पूल मंजूर आहे। ही त्यांची मागणी रास्त आहे की आमच्या इथं मंजूर आहे, आमचं काम चालू होतं तरी अडवलं ते झालं पाहिजे, याच्यासाठी उपोषण करतात ते। यांच्या उपोषणाला मी आज भेट दिलेली, त्यांच्या मागण्या ऐकल्यात। कलेक्टर साहेबांवर त्यांची काल बैठक झाली। मी पण कलेक्टरना आता बोलणार आहे, डेप्युटेशन साहेबाला पण बोलणार आहे की अशा आडवाडी गुंडगिरी करण्याचे प्रकार आहेत। मी आता रस्ता अडवला म्हणून एसपीना पण बोललेलं की रस्ता अडवलाय लोकांनी, याच्यासाठी आता एसपी काय बोलतात मी एसपीना पण मीटिंग मध्ये बोलणार आहे की काय झालं हे मला सांगा, आणि याच्यासाठी गेलं। त्याच्यानंतर आता एक भीमशाईन पण इथं बसलेला आहे की रेल्वे स्टेशनच्या नावासाठी, तर त्याला कलेक्टरचं त्यांचं काही बोलणं झालं नाही, आणखी त्याचा विषय पण चर्चा करणार आहे। यांचं सुद्धा परळीमध्ये काय भ्रष्टाचार वगैरे झाला असं काय आहे, पण त्याचं निवेदन माझ्यापर्यंत आणखी आलेलं नाही, पण काय विषय आहे ते समजून घेऊन ये किंवा काय आहे त्यांचे विषय समजून घ्यावं। कारण आज उद्या आपला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा एवढा उत्साह आहे, एवढे सगळे लोक आपल्या ज्यांनी बलिदान दिले त्याच्यातून आपल्याला एवढं आपला मराठवाडा याच्यातून आपल्या ह्याच्यात झालाय, मुक्त झालाय, आणि या दिवशी एवढ्या आनंदाच्या दिवशी आपण सर्वांनी उपोषण करावं असं वाटत नाही, म्हणून मी यांना भेटी देऊन तर ते आता कलेक्टर साहेबांना बोलून संध्याकाळीपर्यंत कलेक्टर साहेबांना मिटिंग आहे। कलेक्टर आता डिप्टी शिव येतात तिकडे गेलेत, आल्याच्या नंतर त्यांना भेटून बोलून आपण ठरवूया काय होतं। एकंदरीत बाप्पांनी आपल्यासोबत चर्चा केली, त्यांनी या ठिकाणच्या सर्व आमरण उपोषणकर्त्यांना भेटी दिल्या आणि एकंदरीत त्यांच्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत, आणि ते आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कलेक्टर साहेबांशी चर्चा करणार आहेत आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, बीड।